श्री स्वामी समर्थ. अवघे विश्व स्वामींचे कुटुंब आहे. स्वामी हे दयेचे सागर आहेत, दयेचे भांडार आहेत, भक्तांचे सर्वस्व देखील आहेत. स्वामी हे कल्पवृक्ष आहेत जे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. अशीच एक अघटित लीला आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटजवळ बागेहाळी नावाचे गाव होते. पूर्वी बागेहल्ली या नावाने देखील ते ओळखले जायचे. तिथे एकदा सकाळच्या सुमारास स्वामीची स्वारी पोचली आणि तेथे राहणाऱ्या एका मुजावर नावाच्या मुसलमानाच्या घरी बसली. पुढे दुपार झाली. सूर्यकिरणांचा ताप वाढला. इतक्यात स्वामी समर्थ तेथून उठले आणि बाहेर निघाले. उन्हामुळे पाय चरचर पोळत होते, तरी देखील स्वामी वेगाने चालत होते. भक्तांना म्हणाले, चला तुम्हाला एक गंमत पाहायला मिळेल. ही भक्तांचा पाय काही ओढवेना. मग स्वामींसोबत असलेल्या मंडळीमधील काही मंडळी स्वामींच्या सोबत गेली. एक 4-5 भक्त मागे शिल्लक राहिले. त्यात जाधव नावाचे निस्सीम भक्त होते. स्वामींनी वेगवान चाल काढत इटगीचा मार्ग धरला. इटगी हे एक गाव होते. तिसऱ्या प्रहरी इटगीला पोचले. गावाबाहेर असलेल्या मारुतीच्या मंदिरात आनंदाने बसले. स्वामींबरोबर निघालेले जे जाधव होते ते सुद्धा तेथे जाऊन पोचले. त्यांनी स्वामींकरता आसन मांडले. स्वामी आसनावर निवांत पडले होते. आणि मग स्वामी आसनावर निवांत पडले असताना अघटित गोष्ट घडली. रावण नावाचा एक वाणी त्याच्या शेतामध्ये नांगर चालवित होता. नांगर चालवत असताना तिथल्याच एका वारुळामध्ये एक मोठ्या नागाने त्याला दंश केला. रावणाच्या अंगामध्ये विष भराभरा भिनले. त्याचे पेटके येऊ लागले. तोंडातून फेस यायला लागला. रावण बेशुद्ध पडला. ही गोष्ट इतरांना कळाली तेव्हा तात्काळ तिथे पोचली आणि मंत्र, औषधी, उपाय सर्व काही चालू झालं. बुद्धी चालेनाशी झाली. अखेर काय करावं कुणालाच काही कळेना. सर्वांनी रावणाला मारुतीरायाच्या चरणापाशी नेण्याचं ठरवलं. निदान मारुतीराया योग्य ते करतील असं म्हणून सर्व लोकांनी त्याला उचललं आणि मारुतीरायाच्या देवळात नेऊन टेकवलं. त्याचे आयुष्य सरले तर त्याचा शेवट देखील मारुतीरायाच्या चरणात होईल असं लोकांना वाटू लागलं. पण त्याच मारुतीच्या देवळामध्ये स्वामी विश्राम करत होते. स्वामी त्याच मंदिरात होते. याच गडबडीत बराच वेळ सरला आणि रावणाच्या सर्वांगामध्ये विष भिनले. त्याचे शरीर थंड पडले. ग्रामस्थ मंडळी निराश झाली. आणि मग तेव्हा स्वामींचा जो भक्त होता बाबा जाधव यांच्या मनाला एक युक्ती सुचली. त्यांनी काय केलं की स्वामी झोपलेले असताना त्यांच्या चरण पादुका घेतल्या आणि रावणाच्या डोक्यावरती लावल्या. त्याला असं वाटलं, बाबा जाधवांना असं वाटलं की रावणाच्या डोक्यावरती स्वामींच्या चरण पादुका ठेवल्यावर त्याला असे वाटले की रावणाच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल या चरणस्पर्शाचा स्पर्श झाल्यावर, असे जाधवांना युक्ती योजली आणि म्हणून त्याने तसं केले. पण त्या क्षणी स्वामी एकाएकी उठले आणि संतापाने रावणाला स्वामींचा राग पाहून जाधवांना थरकाप उठायला लागला. ते थरथर कापू लागले. तिथे जमलेली मंडळी देखील स्वामींचा उग्र मुद्रा पाहून दूर जाऊन बसली. पण स्वामी प्रचंड रागात होते. ते जाधवांकडे रागाने पाहत म्हणाले, मूर्खा, तू हे काय केलेस? रावणाचे प्राण निघून गेले आहेत, तरीही त्याच्या मस्तकावर तू आमचे जोडे ठेवलेस. तू असा उद्योग केलासच कसा? असे म्हणत स्वामींची ही रागाची मुद्रा पाहून सर्वजण ग्रामस्थ देखील भयभीत झाले होते. तर ह्या रागामागे देखील स्वामींची एक लीला होती. त्यांनी रागाच्या भरात जाधवांना त्याच्या अंगावरचे पागोटे जाधवांनी भीतीने स्वामींनी सांगितले तसे अंगावरचे पागोटे आणि कपडे काढले. पाहूयात आता पुढील भागात स्वामींची लीला काय होते. पुढे रावणाला ते कसे जिवंत करतात. श्री स्वामी समर्थ. उर्वरित कथा पाहूया भाग 2च्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.